शरद पवार गटाकडून आचारसंहितेच्या भंगाची तक्रार, शिंदे गट आणि भाजप गोत्यात. नमस्कार मित्रांनो, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून एकमेकांची उणीधुणी काढली जात आहे. आयाराम गायरामांचीही चलती सुरू झाली आहे. या सर्व धामधुमीत शरद पवार गटाने शिंदे गट आणि भाजपवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत आपल्याच पक्षांच्या नेत्यांची नावे दिली जातात, दुसऱ्या पक्षाची नावे दिली जात नाही. शिंदे गट आणि भाजपने आपल्या यादीत एकमेकांच्या पक्षातील नेत्यांचा समावेश केला आहे. हा आदर्श आचारसंहितेचा भंग असून या प्रकरणी कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. कालपासून स्टार प्रचारकांची यादी येत आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या यादीत 2 चुका आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीत व्यक्तीच्या नावापुढे त्यांचं पद लिहिलं जात नाही, तो नियमभंग ठरतो. पण शिंदे गटाच्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावापुढे पद लिहिण्यात आले आहे. हे चुकीचं आहे. आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.